बुलढाण्याच्या साखरखेर्ड्यात मोहरम मिरवणुकीत दगडफेक करण्यात आलेली आहे। माजी सरपंच उपसरपंचासह 10 ते 12 जण जखमी असल्याचं समजतंय। माळीपुऱ्यात 2 गटात वाद झाला, त्यानंतर दगडफेक झाली। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत पांगवला जमाव। दरवर्षीप्रमाणे यंदाही साखरखेर्डा इथे मोहरम निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी माळीपुऱ्यात 2 गटात वाद होऊन दगडफेक झाली। अचानक दगडफेक सुरू झाल्यानं सरपंच उपसरपंचासह महिला, लहान मुलं आणि पोलीसही जखमी झालेले आहेत। यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत पांगवला जमाव। त्यामुळे सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे। माळीपुरा भागात सध्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली असून पोलिसांनी या ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात केलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे। अमोल, सध्या काय परिस्थिती आहे? दगडफेक झाली होती, कारवाई करण्यात येते का? नक्कीच दरवर्षीप्रमाणे साखरखेड्यामध्ये मोहरमची मिरवणूक निघाली होती आणि ही मोहरमची मिरवणूक माळीपुरामध्ये पोहोचल्यानंतर अचानक इथे दगडफेक झाली। 2 गटामध्ये यामध्ये राडा झालेला आहे। यामध्ये माजी सरपंच उपसरपंच 10 ते 12 जण जखमी झाले। यामध्ये काही पोलीस कर्मचारी सुद्धा दगडफेकीमध्ये जखमी झाल्याची माहिती आपल्या समोर येत आहे आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीनं अधिकची कुमत बोलून तिथे नळकांड्या फोडून जो जमाव पांगवण्याचा प्रयत्न सुद्धा केला। मात्र संपूर्ण साखरखेड्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। 2 गटामध्ये वाद झाल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आली आणि त्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आता मात्र तिथे तणावपूर्ण शांतता आहे आणि पोलिसांनी जे दगडफेक करणाऱ्या अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हे सुद्धा दाखल केले आहे। मात्र व्यापाऱ्यांनी तारांबळमुळे व्यापाऱ्यांनी दुकाने सर्व प्रतिष्ठाने बंद केलेली आहे। सध्या तरी तणावपूर्ण शांतता आपल्याला दिसून येत आहे। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।